नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी नाईक येथे ही घटना घडली। नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे आणि त्यांच्या महसूल पथकाला परिसरात जेसीबीच्या सहाय्याने अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याचे दिसले। पथकाला पाहताच एका ट्रॅक्टर चालकाने थेट नायब तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र निकाळजे थोडक्यात बचावले। त्यानंतर जेसीबी पकडण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वेगाने पळवले। नायब तहसीलदार गाडीवर चढले असतानाही चालकाने त्यांना 3 ते 4 किलोमीटरपर्यंत काटेरी झाडांतून फरफटत नेले। या थरारक घटनेचे नायब तहसीलदारांनी थेट लाईव्ह चित्रीकरण केल्यामुळे घटनेची माहिती तातडीने पोलीस आणि प्रशासनापर्यंत पोहोचली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जेसीबी थांबवला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी जेसीबी चालकाला अटक करण्यात आली आहे। महसूल अधिकाऱ्यांवरील या सिने स्टाईल हल्ल्यामुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळू आणि मुरुम माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। जेसीबी वाल्याने अंगावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, गाडी थांबवली नाही। थांब म्हणलं तर हा जेसीबी वाला आहे। जेसीबी वाल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी थांबवलं नाही। हा जेसीबी वाला आहे। राजूला या ठिकाणी अवैध उत्खनन करताना हा जेसीबी सापडला आहे। भिवापूर येथून तालुका प्रतिनिधी मनोहर वानखेडे यांच्यासह कुही तालुका प्रतिनिधी निखिल खराबे यांची रिपोर्ट।